are going to discuss in biotechnology the next advanced technique, that is the gene therapy. About the gene therapy, today we are going to discuss. So, what is gene therapy? Gene therapy, it is the treatment of the disease by replacing, altering or supplementing a gene that is absent or abnormal and whose absence or abnormality is responsible for the disease. It is the treatment. Gene therapy आपण पाहिलं की gene in the introductory part of the biotechnology इंट्रोडक्शन देत असताना त्यावेळेला एक्सप्लेन केलं होतं की जिनोमिक ही एक ब्रांच अजून आलेली आहे की ज्याच्याद्वारे ह्युमन जिनोम हा जो आहे ह्युमन जिनोम फाइंड आउट, नॉट ओनली ह्युमन जिनोम, जिनोम्स ऑफ अदर ॲनिमल्स अल्सो, याचा सिक्वेन्स लावणं पॉसिबल झालेलं आहे. ज्या पद्धतीने पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की एलिमेंटची अरेंजमेंट आहे, त्या पद्धतीने इझिली आपण एलिमेंट आयडेंटिफाय करू शकतो, त्याचे फीचर्स, क्वालिटी सगळ्या पद्धतीने. तसंच ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा एक मोठा प्रोजेक्ट होता आणि त्याद्वारे जिनोमचा सिक्वेन्स, जिनोम जिनोमिक लायब्ररी हे मांडणं सोपं झालेलं आहे. त्यामुळे जिनोमिक लायब्ररी आज अवेलेबल असल्यामुळे, जिनोम आपल्याला अवेलेबल असल्यामुळे त्या जीनवर प्रोसेसिंग करणं हे बायोटेक्नॉलॉजीला सोपं होत आहे. त्यामुळे जीन थेरपी हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. आपण काय म्हटलंय की ट्रीटमेंट ऑफ द डिसीज बाय रिप्लेसिंग, एक तर रिप्लेस करू शकतो तो जीन जो डिफेक्टिव्ह आहे तो, अल्टरिंग और सप्लिमेंटिंग अ जीन, ओके, दॅट इज ॲबसेंट और ॲबनॉर्मल. एखादा जीन जर बाय वन ॲबसेंट म्हणजे वर्क करत नसेल, इनइफिशियंट असेल, तर तो ॲबसेंट आहे किंवा ॲबनॉर्मल आहे, तर त्याला आपण रिप्लेस करू शकतो. and whose absence or abnormality is responsible for the disease. डिसीज कॉझिंग साठी जर रिस्पॉन्सिबल असेल तर तो जीन आपण रिप्लेस करू शकतो, अल्टर करू शकतो. हे जीन थेरपीचा महत्वाचा ऍप्लिकेशन आहे. एक्झाम्पल्स ऑफ द डिसीजेस दॅट आर कॉज ड्यू टू डिफेक्ट्स इन सिंगल जीन. आता कोणकोणते एक्झाम्पल्स, असे कोणते डिसीजेस आहे दॅट आर कॉज ड्यू टू डिफेक्ट्स इन सिंगल जीन. एखाद्या जीन मध्ये जर डिफेक्ट असेल तर कोणकोणत्या प्रकारचे डिसीजेस त्याच्यामुळे आपण म्हणजे त्याच्यावर थेरपी पण घेऊ शकतो. तर ते डिसीजेस आहे सिकल सेल ॲनिमिया, थॅलासेमिया, आपण ॲनिमियाचाच प्रकार आहे, टायसेच डिसीज, देन दिस इज द सिस्टिक फायब्रोसिस. तर डिसीजेस आपण इथे जाणून घेणार नाहीये, कारण डिसीजेस समजून घेणं हा एक वेगळा भाग आहे. डिसीजेस यू कॅन फाइंड आउट ऑल्सो व्हॉट आर द सिम्पटम्स अँड द कॉजेस, यू कॅन फाइंड आउट. डिसीज हा एक वेगळा पार्ट आहे. आपला डिसीज जाणून घेणं हा भाग नाहीये. तरी पण शॉर्ट, सिस्टिक फायब्रोसिस म्हणजे ज्या सेल्स आहे, म्युकस किंवा स्वेट किंवा डायजेस्टिव्ह ज्यूस जे सिक्रिशन फॉर्म करणाऱ्या सेल्स आहे त्या अफेक्ट होतात, कारण तो पर्टिक्युलर जीन जसं आपण म्हटलं त्याच्यामध्ये जर डिफेक्ट असेल तर. हा सिस्टिक फायब्रोसिस म्हणून हा एक डिसीज आहे. थॅलेसेमिया, सिकलसेमिया सगळे ॲनिमियाशी रिलेटेड आहे. सो मेनी डिसीजेस इथे येणारे, आपण प्रत्येक डिसीज एक्सप्लेन नाही करू शकत. डिसीज पेक्षा तुम्हाला लक्षात घ्यायचं आपण महत्वाचा आपला हे आहे टॉपिक जीन थेरपी, की जर जीन डिफेक्टिव्ह असेल तर सो मेनी हे जे डिसीजेस आहे, जे जेनेटिक आहे, त्याला आपण क्युअर करू शकतो. हंटिंग्सन, दॅट इज द कोरिया. देन हिमोफिलिया हा पण आहे. हिमोफिलिया पण बद्दल आपण अगोदर शिकलेलं आहे. ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम यामध्ये होत नाही, हा पण जेनेटिक डिसीज आहे, तुम्हाला माहिती आहे. देन अल्कॅप्टोनोरिया, अल्बिनिझम, कोड ज्याला म्हणतो आपण, की व्हाईट स्किन होणं अल्बिनिझम आहे, अल्कॅप्टोनोरिया. तर असे बरेचसे काही अजून, फिनिलक्युटिनरिया, सो मेनी डिसीजेस आर देअर विच आर द कॉज ड्यू टू द इफेक्ट्स इन द जीन. त्यामुळे जीन थेरपी हे सध्या मेडिकल सायन्समध्ये अतिशय प्रभावी असं सोल्युशन आज आपल्याला मिळालेलं आहे. आणि हे याला अजून सपोर्टिव्ह जे आपण पाहिलं की ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा मोठ्या प्रमाणावर तो जिनोम प्रोजेक्ट चालला आणि त्याद्वारे जो जिनोम आज अवेलेबल आहे त्यामुळे आर्टिफिशियल डीएनए, आर्टिफिशियल जीन बनवणं पॉसिबल झालेलं आहे, किंवा जीन ट्रान्सफर आपण म्हणतो वेगवेगळ्या माध्यमातून करून या काही नवीन मेथडॉलॉजी आहे ज्या बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर वर्क करतात. आणि बायोटेक्नॉलॉजीद्वारे आज कितीतरी मोठ्या प्रमाणावर लाईफ सेव्हिंग, नॉट द हेल्दी लाईफ, नॉट ओनली द लाईफ सेव्हिंग ड्रग्ज म्हणा किंवा वॅक्सिन्स, त्यापेक्षा ही हेल्दी लाईफ हे जे आहे
आज पॉसिबल झालेलं आहे बिकॉज ऑफ दिस जीन थेरपी. अँड व्हॉट एव्हर द चेंजेस आपल्याला जे पद्धतीने पाहिजे आहे इंडिव्हिज्युअल्स मध्ये, त्यानुसार सुद्धा ही जीन थेरपी हे जेनेटिक्स वर्क करत आहे. कशा पद्धतीने ते आता पुढे आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवातीला बघितलं आहे की जीन थेरपी काय आहे. इट इज द ट्रीटमेंट ऑफ द डिसीज बाय रिप्लेसिंग, अल्टरिंग ऑर द सप्लिमेंटिंग जीन, किंवा ते जे जीन आहे त्याला अजून काही सप्लिमेंटिंग जीन हे प्रोव्हाइड करून ज्या काही ॲबनॉर्मॅलिटी आहे किंवा डिसीज कंडिशन्स आहेत त्या टोटली रिमूव्ह करणे हा जीन थेरपीचा महत्वाचा पर्पज आहे. दिस इज द लिस्ट ऑफ सो मेनी डिसीजेस विच आर द जेनेटिक्स. आणि जेनेटिक डिसीजेस तुम्हाला माहिती आहे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आहे, दॅट इज रिलेटेड टू द पर्सन ओनली. तर हे जे जेनेटिक डिसीजेस आहे ते जेनेटिक डिसीजेस जीन लेवलला आपण रिकव्हर करू शकतो. सो दिस इज द different ways now through which gene therapy is being used for the treatment of disease or disorder. Different ways through which gene therapy is being used for the treatment of disease or the disorder. तर यामध्ये पहिलं आहे की रिप्लेस मिसिंग ऑर डिफेक्टिव्ह जीन. सपोज एखादा जीन जर मिस असेल किंवा तो जर जीन डिफेक्टिव्ह असेल, तो म्युटेट झालेला असेल, तर वी कॅन रिप्लेस दॅट टाइप ऑफ द जीन. देन डिलिव्हर द जीन दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सरस सेल. काय म्हटलंय आपण की डिफरंट वेज थ्रू विच जीन थेरपी इज बिंग यूज. त्या वेगवेगळ्या डिसीजेस आहे बॉडीमध्ये किंवा बऱ्याचशा काही डिझॉर्डर आज आपण पाहतोय, किंवा ज्या जेनेटिक डिझॉर्डर आहे किंवा जीनमुळे होणारे जे काही डिसीजेस आहेत, तर ते जे डिसीजेस आहे दॅट इझिली यू कॅन गेट क्युअर. सो फर्स्ट इज रिप्लेसिंग मिसिंग ऑर द डिफेक्टिव्ह जीन. सेकंडली डिलिव्हर द जीन दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ द कॅन्सरस सेल. मग आता कॅन्सरस सेल, कॅन्सर हा एक जेनेटिक डिसीज आहे. त्या कॅन्सर ज्या जेनेटिक डिसीज मध्ये तुम्हाला माहिती आहे की जीन मध्ये जर म्युटेशन झालं असेल तर कॅन्सर ट्युमर जे फॉर्म होतात, त्या ट्युमर मध्ये मॅलिग्नन्सी असेल, स्प्रेडिंग आहे तो ट्युमर, तर अशा ज्या कॅन्सर सेलच्या हे आहे वाढतात आहे त्याला पूर्णपणे डिस्ट्रक्शन करण्यासाठी काही डिलिव्हर जीन्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजी म्हटलेले आहे, पार्टिकल्स जे आहे नॅनो पार्टिकल्स म्हणून बऱ्याच काही टेक्नॉलॉजी या बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर वर्क करतात आणि त्याच्याद्वारे या कॅन्सर सेल्सला डिस्ट्रक्शन केलं जातं. आता केमोथेरपी वगैरे या कॉमन टेक्निक्स तुम्हाला माहिती आहे फॉर डिस्ट्रक्शन ऑफ द कॅन्सर सेल, पण त्याही पलीकडे डिलिव्हरिंग द जीन्स हे जे आता आपण पाहतो जीन थेरपीच्या अंडर, की ज्याच्याद्वारे या कॅन्सर सेल्सला पूर्णपणे डिस्ट्रक्शन केलं जातं. त्यानंतर सप्लाय द जीन दॅट कॉज कॅन्सर सेल्स टू रिव्हर्ट बॅक टू द नॉर्मल सेल्स. त्यामुळे जे जीन म्युटेट झालेले आहे ते जीन रिप्लेस पण करू शकतो किंवा सप्लाय द जीन दॅट कॅन कॉज कॅन्सर सेल्स. त्यामुळे जे कॅन्सर सेल्स आहे त्याला पुन्हा नॉर्मल सेल्स मध्ये कन्व्हर्ट केल्या जाऊ शकतं बाय सप्लाइंग सम हेल्दी जीन्स इन्स्टेड दॅट. तर या पद्धतीने जीन ट्रान्सफर हा एक महत्वाचा विषय याच्यामध्ये. डिलिव्हर बॅक्टेरियल ऑर व्हायरल जीन ॲज अ फॉर्म ऑफ वॅक्सिनेशन. ज्या पद्धतीने व्हॅक्सिनेशन दिल्या जातात त्या पद्धतीने हे जीन्स आहे ते बॅक्टेरिया किंवा व्हायरसच्या अंडर इंट्रोड्यूस करून, तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने आपण रिकॉम्बिनंट डीएनए पण पाहिलं होता कशा पद्धतीने तयार होतो, तर याची डिलिव्हरी करणे ही पण एक महत्वाची प्रोसेस आहे. डिलिव्हर द बॅक्टेरियल ऑर द व्हायरल जीन ॲज अ फॉर्म ऑफ वॅक्सिनेशन. त्यानंतर डिलिव्हर डीएनए टू अँटीजन एक्सप्रेशन अँड जनरेशन ऑफ द इम्युन रिस्पॉन्स. ते इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पण डिलिव्हरिंग धिस डीएनए ॲज लाईक जसं अँटीजन अँटीबॉडी रिस्पॉन्स आपण म्हणतो त्याच पद्धतीने. तर याच्यावर जे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीद्वारे या पद्धतीने आपण हे करू शकतो. नेक्स्ट, सप्लाय ऑफ द जीन फॉर इम्पेअरिंग द व्हायरल रिप्लिकेशन्स. त्यासाठी पण हे आपण हे करू शकतो, जीन सप्लाय करू शकतो. देन प्रोव्हाइड जीन दॅट प्रमोट ऑर इम्पीड द ग्रोथ ऑफ द न्यू टिश्यू. अगेन ऑल्सो वी कॅन, जसं म्हटलं की काही जीन आपण सप्लिमेंटरी म्हणून पण वापरू शकतो. तर प्रोव्हाइड जीन दॅट प्रमोट ऑर इम्पेड द ग्रोथ ऑफ न्यू टिश्यू. जर टिश्यूची प्रॉपर ग्रोथ घडवून आणायची असेल, हेल्दी ग्रोथ घडवून आणण्यासाठी पण आपण जीन ॲज अ सप्लिमेंटरी जीन म्हणून प्रोव्हाइड करू शकतो. किंवा इम्पेड द ग्रोथ, इम्पेड म्हणजे प्रिव्हेंट करणे, जी एक्सेसिव्ह ग्रोथ होते आहे जसं आपण पाहतो इट लीड्स टू द ट्युमर वगैरे,
तर ती जी ग्रोथ आहे ती इम्पीड करू शकतो, म्हणजे प्रिव्हेंट करू शकतो, स्टॉप करू शकतो. तर या वेगवेगळ्या पद्धतीने देन डिलिव्हर जीन दॅट स्टिम्युलेट द हिलिंग ऑफ द डॅमेज टिश्यू. तर हिलिंग जर लवकर प्रमाणात होत नसेल, जे डॅमेज टिश्यू आहे त्यांचं हिलिंग घडवून आणण्यासाठी सुद्धा हे जे जीन्स आहेत ते डिलिव्हर केल्या जाऊ शकतात बाय जीन ट्रान्सफर मेथड. तर so these are the different ways through which we can means correct the problems. Now gene therapy ही जी आहे, तर gene therapy involves delivery of the normal gene into the cells having the defective genes, and that is the different ways through which these normal genes are delivered into the cells. तर कोणकोणत्या वेज आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने हा जो जीन आहे त्याची डिलिव्हरी सेलमध्ये करू शकतो ते आपण पाहणार आहोत. तर जीन थेरपी इन्व्हॉल्व्ह डिलिव्हरी ऑफ द नॉर्मल जीन इनटू द सेल्स. आता आपण म्हटलं की सेलमध्ये जर बॉडीमध्ये जर डिफेक्टिव्ह जीन्स असतील विच कॉजेस द डिसऑर्डर ऑर डिफरंट टाइप्स ऑफ द डिसीजेस आपण म्हटलंय, तर हे सगळे जे डिसीजेस आहे जे जेनेटिक बेसवर आहे, जे डिसीजेस आहे किंवा डिसऑर्डर आहे जे जेनेटिक्समुळे होतात, तर ते जे डिफेक्टिव्ह जीन्स रिमूव्ह करून त्या जागी नॉर्मल जीन आपण इंट्रोड्यूस करू शकतात. तर काय मेथड्स आहे आपण पाहणार आहोत, विच आर द डिफरंट वेज थ्रू विच नॉर्मल जीन्स आर डिलिव्हर्ड इनटू द सेल्स. सो हियर वी कॅन सी दॅट इज द एक्स विवो अँड दॅट इज द एक्स विवो अँड इन विवो पण आहे. तर या ज्या दोन मेथड्स आहेत, आपण आणखीन एक थर्ड आहे व्हायरोझो म्हणून. तर एक्स विवो काय आहे, इन विवो काय आपण पाहणार आहोत. आपण काय पाहतो आहे की डिफरंट वेज टू विच नॉर्मल जीन जे आहे ते कशा कशा पद्धतीने इंट्रोड्यूस केल्या जातात, दीज आर डिलिव्हर इनटू द सेल. तर कशा पद्धतीने त्याचं इंट्रोडक्शन होतं बॉडीमध्ये ते आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवातीला पाहिलं आहे की व्हॉट इज जीन थेरपी. जीन थेरपी मध्ये काय होतं, महत्वाचा पर्पज काय आहे की डिफेक्टिव्ह जीन्स आहे किंवा नॉर्मल जीन आहे किंवा मिसिंग जीन्स आहे, तर त्याला म्हणजे आपण त्यासाठी आपण नॉर्मल जीन आहे ते बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. कोणकोणत्या प्रकारचे डिसीजेस हे जेनेटिक आहे आणि त्याला कशा पद्धतीने क्युअर करू शकतो हे आपण पाहतो. डिसीजची जी लिस्ट आहे ती आपण अगोदर बघितली की कितीतरी प्रकारचे डिसीजेस आहे. ही एक शॉर्ट लिस्ट आहे. सो मेनी डिसीजेस आर देअर विच आर नॉन इन्फेक्शियस अँड जेनेटिक डिसीजेस आहे. त्यातला महत्वाचा अजून एक कॅन्सर आपण म्हटलं की कॅन्सर सेल्सना अशा पद्धतीने हेल्दी बनवू शकतो, नॉर्मल मध्ये आणू शकतो किंवा त्या कॅन्सर सेल डिस्ट्रॉय करू शकतो. इन्स्टेड गिव्हिंग द केमोथेरपी. केमोथेरपीचे आपण पाहिलं की किती मोठ्या प्रमाणावर डिसएडव्हान्टेज म्हणजे त्याचे जे साईड इफेक्ट्स खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कॅन्सरला जेव्हा आपण ट्रीट करतो केमोथेरपीद्वारे किंवा केमोथेरपीद्वारे लाईट ट्रीटमेंट दिल्या जातात किंवा ही केमोथेरपी दिल्या जाते, त्यामध्ये बरेचसे साईड इफेक्ट्स आपण पाहतो. त्या साईड इफेक्टला क्युअर करण्यासाठी आता मात केलेली आहे, दॅट इज द जीन थेरपीनी. त्यामुळे जीन थेरपी याद्वारे आपण कॅन्सर सारखे जे डेडली डिसीज आहे तर अशा प्रकारचे भयंकर डिसीजेस आपण कव्हर अप करू शकतो. तर आता आपण बघतो आहोत की डिफरंट वेज थ्रू विच नॉर्मल जीन्स आर डिलिव्हर इनटू द सेल. कोणकोणत्या मेथड्स आहेत, तर पहिली जी आहे ती म्हणजे एक्स विवो. एक्स विवो मध्ये काय होणार, एक्स विवो डिलिव्हरी मध्ये काय होते की सेल्स आर रिमूव्ह फ्रॉम द पेशंट अँड देन जीन इज इंट्रोड्यूस युझिंग व्हायरल ऑर नॉन व्हायरल वेक्टर्स. तर याच्यामध्ये काय केलं जातं की वेअर द सेल्स आर रिमूव्ह फ्रॉम द पेशंट, सेल्स रिमूव्ह करून त्याच्यामध्ये हे जे रिकॉम्बिनंट डीएनए आपण म्हणतो आहे त्याचं इंट्रोडक्शन केलं जातं. इज इंट्रोड्यूस युझिंग द व्हायरल किंवा नॉन व्हायरल वेक्टर्स. याचा यूज करून सुद्धा आपण त्या सेलमध्ये त्याची डिलिव्हरी करू शकतो की इथे पेशंट्स मधनं सेल्स रिमूव्ह करून त्यामध्ये या पद्धतीने जो नॉर्मल जीन आहे तो नॉर्मल जीन आपण व्हायरल म्हणजे वेक्टरच्या माध्यमातून किंवा नॉन वेक्टरच्या माध्यमातून इंट्रोड्यूस करू शकतो. तर याच्यामध्ये येतो पार्किन्सन डिसीज. एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये की एक्झाम्पल इज अ पार्किन्सन डिसीज. तर पार्किन्सन डिसीज हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर क्रिएट करणारा हा भयंकर डिसीज आहे. याच्यामध्ये जो न्यूरो ट्रान्समीटर जो आहे त्याचं व्यवस्थित सिक्रेशन होत नाही, त्यामुळे या डिसीज जो आहे
तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे पार्किन्सन डिसीज मध्ये जनरली म्हणजे ज्या मुवमेंट्स आहेत आपल्या त्याचं प्रॉपर कोऑर्डिनेशन होत नाही मुवमेंटचं. त्यामुळे ट्रिमर, हातापायाला अतिशय थरकाप येणं सतत, हे त्याचे काही सिम्पटम्स आहेत पार्किन्सन डिसीजचे, कारण की इट कॉजेस द न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. तर हा अतिशय मोठा डिसीज आहे जो की ब्रेनशी रिलेटेड आहे. न्यूरो ट्रान्समीटरचं सिक्रेशन प्रॉपर न झाल्यामुळे पार्किन्सन डिसीज जो क्रिएट होतो, ज्याला मी म्हटलं की मुवमेंटचं कोऑर्डिनेशन होत नाहीये आणि ट्रिमर्स म्हणजे थरकाप म्हणतो हातपाय, जे तुम्ही पाहिले असेल बरेच वेळा खूप जास्त काही-काही जणांना थरकाप असतो, हातपाय सतत हे होतात, ट्रिमर्स त्यांच्यामध्ये आपण फाइंड आउट करतो. तर त्याला म्हणतो आपण पार्किन्सन डिसीज. तर हे जे असे भयानक डिसीज पण आहे, जे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर क्रिएट करणारे, त्याला आपण जीन थेरपीद्वारे क्युअर करू शकतो. ही एक मोठी ॲडव्हान्समेंट आहे बायोटेक्नॉलॉजीची. मोठी गोष्ट आहे की बायोटेक्नॉलॉजीद्वारे आपण अशा डिसीजेसला कंट्रोलमध्ये आणू शकतो. तर एक्स विवो मेथड आपण म्हटलेली आहे की ज्याच्यामध्ये पेशंटचे जे सेल्स आहेत त्या सेल्स काढून त्यामध्ये हा जो नॉर्मल जीन आहे इंट्रोड्यूस करू शकतो बाय युझिंग द व्हायरल ऑर नॉन व्हायरल वेक्टर. त्यानंतर इन विवो मध्ये काय होतं की डिलिव्हरी वेअर द थिरॉप्टिक जीन्स आर डायरेक्टली डिलिव्हर इन टू द cells at the target sites of the disease tissue in the patient. तर याच्यामध्ये इथे जसं आपण पाहिलं एक्स विवो म्हणजे ही आउटसाइड प्रोसेस आहे, आर्टिफिशियल मेथड आहे. इन विवो ही नॅचरल मेथड आहे. आर्टिफिशियल प्रोसेस मध्ये आपण पाहिलं की सेल्स काढून त्यामधले जे डिफेक्टिव्ह जीन आहे ते रिमूव्ह करून त्यामध्ये नॉर्मल जीनचं इंट्रोडक्शन केला जातो. जसं तुम्ही आरडीएनए टेक्नॉलॉजी तुम्हाला आठवत असेल, तर आरडीएनए टेक्नॉलॉजी मध्ये कसा डीएनए ला कट देऊन जीन कसा इंट्रोड्यूस केला जातो हे तुम्हाला माहिती आहे. तशाच पद्धतीने एक्स विवो प्रोसेस मध्ये हे जे डिफेक्टिव्ह जीन्स आहे ते रिमूव्ह करून त्या सेल्स काढल्यानंतर त्यातला जो जीन आहे डिफेक्टिव्ह रिमूव्ह करून त्या जागी नॉर्मल हेल्दी जीन आहे तो ट्रान्सफर केला जाऊ शकतो. तर इन विवो मध्ये ऍक्च्युअली तसं करायची गरज नाहीये. इन these genes are directly delivered in the cells at the target size of the diseased tissue in the patients. तर याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या ठिकाणी म्हणजे जो रिस्पॉन्सिबल आहे, फॉर एक्झाम्पल एखादा बोन मॅरो आहे, बोन मॅरो मधनं जे काही प्रोडक्शन होते आहे तिथे काही प्रॉब्लेम्स आहेत कुठल्या सेल्समध्ये, डब्ल्यूबीसीज आहे किंवा इतर काही रेड ब्लड सेल्सचं फॉर्मेशन होत नाही. मग आता तो झाला टार्गेट साईट, तर त्या टार्गेट साईट मध्ये डायरेक्ट आपण जीन ट्रान्सफर करू शकतो. ही इन विवो मेथड आहे. यामध्ये genes directly deliver in the cells at the target size of diseased tissue in the patient. जसं आता एक्झाम्पल दिलं मी, फॉर एक्झाम्पल बोन मॅरोचं. तिथे मग काय केलं जातं अशाच्यामध्ये इंट्राव्हेनस इन्फ्युजन जीन्स टू ट्रीट द कॅन्सर्स आर इंजेक्टेड डायरेक्टली इन टू द ट्युमर. एखादी ट्युमर तिथे ग्रो होत असेल तर तिथे डायरेक्ट इंजेक्शन दिल्या जातात. तर त्या इंजेक्शनद्वारे त्या जीन्सचा ट्रान्सफर करून आपण ते क्युअर करू शकतो. ही झाली इन विवो. ओके, इनसाइड द बॉडी अँड एक्स विवो आउटसाइड द बॉडी, म्हणजे ते सेल्स बाहेर काढून त्याच्यावर ट्रीटमेंट केल्या जाते. ही जीन इंजेक्शन जे आहे त्याद्वारे ते जीन इंट्रोड्यूस करून इनसाइड द बॉडी ही ट्रीटमेंट दिल्या जाते. त्याला आपण म्हणतो इन विवो. अँड देन यूज ऑफ द व्हायरोझोम्स. व्हायरोझोम्स म्हणजे लायपोझोम प्लस इनएक्टिवेटेड HIV म्हणताय, बायोनिक चिप्स, असे काही अजून व्हायरोझोम्स तुम्ही आपण डिटेल नंतर एक छोटा व्हिडिओ मी बनवणार आहे. तर यूज ऑफ द व्हायरोझोम्स, तर हे व्हायरोझोम्स जे आहेत, तर या व्हायरोझोम्स म्हणजे एक प्रकारचे ड्रग्स किंवा वॅक्सिन्स आहे, विच आर डिलिव्हर इनसाइड, ज्याच्यामध्ये हे जीन त्याच्याद्वारे आपण जीन डिलिव्हरी करू शकतो. एक एवढं लक्षात घ्यायचं आहे की एक प्रकारचे ड्रग्स किंवा वॅक्सिन्स बनवले गेलेले ज्याच्यामध्ये प्रॉपर जीनचा ट्रान्सफर, नॉर्मल जीन आपण इंट्रोड्यूस करू शकतो बॉडीमध्ये आणि त्याद्वारे पेशंट्सला आपण त्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यामुळे ही एक्स विवो ट्रीटमेंट आहे. ही इन विवो म्हणजे एक्स विवो म्हटलं मी तुम्हाला की पेशंटची सेल जी आहे ती बाहेर म्हणजे आर्टिफिशियल मेथड आहे की ज्याच्यामध्ये सेल्स काढून तो जो जीन आहे डिफेक्टिव्ह तो रिमूव्ह करून रिप्लेस करून तिथे हेल्दी जीन आपण ट्रान्सफर करू शकतो. इन विवो मध्ये डायरेक्ट आपण इंट्राव्हेनस इंजेक्शन्स म्हणा किंवा याच्याद्वारे ते जीन्स त्या पार्टला, टार्गेटिव्ह रिजनला आपण त्या इंजेक्शन्सद्वारे ही ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि यूज ऑफ व्हायरोझोम मध्ये काही ड्रग्स किंवा वॅक्सिन्स प्रिपेअर्ड केल्या जातात ज्याच्याद्वारे ही जीन डिलिव्हरी
करणं पॉसिबल होतं. तर याच्यामध्ये बायोनिक चिप्स म्हटलेले आहे. दीज आर द मेथड्स ऑफ द जीन डिलिव्हरी, यूज ऑफ व्हायरोझोम मध्ये काही नॅनो पार्टिकल्स म्हणजे असं नॅनो पार्टिकल टेक्नॉलॉजी वगैरे भरपूर काही आहे जे बायोटेक्नॉलॉजी मध्ये हे दीज आर द डिफरंट वेज अँड डिफरंट मेथड्स बाय विच वी कॅन क्युअर द पेशंट्स ऑन द बेसिस ऑफ द जेनेटिक डिफेक्ट्स. काही जेनेटिक डिफेक्ट्स या पद्धतीने आपण क्युअर करू शकतो. देन नेक्स्ट हे जे आहे नेक्स्ट आहे समजा द फॉर्म्स ऑफ जीन थेरपी बेस्ड ऑन टाइप्स ऑफ सेल इन विच जीन्स आर डिलिव्हर्ड. हे नेक्स्ट पार्ट आहे आपला तिसरा कंटेंट आहे की फॉर्म्स ऑफ जीन थेरपी. जीन थेरपीचे कोणते टाइप्स आहे किंवा कोणते फॉर्म्स आहे बेस्ड ऑन द टाइप्स ऑफ सेल्स इन विच जीन्स आर डिलिव्हर्ड. तर यामध्ये पहिली आहे जर्मलाईन जीन थेरपी. जीन थेरपी आपण कशा कशा पद्धतीने देऊ शकतो म्हणजे मुळात ते जे डिसीजेस आहे ते रिमूव्ह करण्यासाठी किंवा ज्या कशा पद्धतीने डिसऑर्डर आहे सोमॅटिक आणि जर्म लाईन असं दोन प्रकार आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये. तर हे जीन थेरपी विच इज बेस्ड ऑन टाइप्स ऑफ सेल. टाइप्स ऑफ सेल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेलवर आपल्याला चेंजेस करायचे आहे की सोमॅटिक सेलमध्ये, त्यामुळे आपण टाइप्स ऑफ सेल म्हटलेले आहे इन विच जीन्स आर डिलिव्हर. ही जीन डिलिव्हरी कुठे करायची आहे त्यानुसार कशा पद्धतीने जीन डिफेक्ट येणाऱ्या इंडिव्हिज्युअल मध्ये रिमूव्ह करायचे आहे की आपण जे जगतो आहे तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण जगत असताना जे काही इनहेरिटेड डिसीजेस आहे त्याला पण आपण क्युअर करू शकतो. त्यासाठी दोन प्रकारच्या थेरपी आहे, एक म्हणजे जर्म लाईन जीन थेरपी आणि सोमॅटिक सेल आपण सोमॅटिक म्हणतो आपण सोमॅटिक जीन थेरपी. तर सोमॅटिक आणि जर्म लाईन याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहिला कंटेंट आपण पाहिला की जीन थेरपी काय आहे. जीन थेरपीचं मेन उद्देश काय आहे की डिफेक्टिव्ह जीनला रिमूव्ह करा, रिप्लेस किंवा सप्लिमेंट करा. त्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे जेनेटिक डिसीजेस आहे आपण पाहिलं. त्यानंतर सेकंडली आपण पाहिलं की मेथड्स पाहिलं की कोणत्या आहेत. एक म्हणजे आर्टिफिशियल मेथड ज्याला एक्स व्हिवो आपण म्हणतो. तर एक्स व्हिवो, त्यानंतर इन व्हिवो आपण पाहिलं की इंटरनली ओनली वी कॅन इंजेक्शन्स वगैरे जे आहे ते देऊन इंट्राव्हेनस त्याद्वारे आपण जीनची डिलिव्हरी करू शकतो. आणि तिसरा जो आपण पाहिला होता व्हायरोझोम्स, तर त्या व्हायरोझोम्स मध्ये विशिष्ट ड्रग्स किंवा वॅक्सिन्स अशा पद्धतीने प्रिपेअर करून त्याद्वारे जीनची डिलिव्हरी केल्या जाते. असे 3 मेथड्स आपण पाहिल्या अगोदर. आता आपण पाहतो की कोणत्या सेल्स मध्ये ही जी जीन थेरपी आपण देतोय इट इज बेस्ड ऑन टाइप्स ऑफ सेल इन विच जीन्स आर डिलिव्हर्ड. तर ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ सेल्स कोणत्या सेलवर आपण ही जीन थेरपी अप्लाय करतो आहे, कोणत्या प्रकारच्या सेलवर आपण जीन थेरपी अप्लाय करतोय त्यानुसार त्याचे जर्मलाईन जीन थेरपी आणि सोमॅटिक जीन थेरपी असे दोन प्रकार येतात. तर हे लक्षात घ्यायचं आहे. तर जर्म लाईन जर म्हटलं तर यू कॅन सी इन धिस मेथड हेल्दी जीन्स कॅन बी इंट्रोड्यूस इंटू जर्म सेल्स. आपण कशाला म्हणतो ज्या रिप्रोडक्टिव्ह शी रिलेटेड आहे त्या जर्म सेल. जर्म लाईन जीन थेरपी म्हणजे जर्म सेल्स लाईक स्पर्म्स आहे, एग्ज आहे किंवा अर्ली एम्ब्रियोज आहे. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये सुद्धा आपण जीन डिलिव्हरी देऊ शकतो. इफ आय वॉन्ट माय बेबी विथ ब्ल्यू आईज, मला काहीतरी छान व्हेरिएशन पाहिजे, तर मला जर असं वाटते की आय वॉन्ट द चेंजेस इन माय बेबीज, काहीतरी ऍडव्हान्स चेंजेस मला माझ्या बेबीमध्ये पाहिजे, आय वॉन्ट दॅट, सो यू कॅन टेक द जीन थेरपी. तर इतकं आज ऍडव्हान्स आज बायोटेक्नॉलॉजीने इतक्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. सो दीज आर द बेस्ट ऍडव्हान्टेजेस ऑफ द बायोटेक्नॉलॉजी ऑर द जेनेटिक्स or the human genome. This is only possible because of the human genome project. आज सगळं काही पॉसिबल झालेलं आहे. या वेगवेगळ्या ज्या ऍडव्हान्स टेक्निक ज्या आहे आरडीएनए टेक्नॉलॉजी म्हणतो आपण किंवा या जीन थेरपी, तर या जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे हे जे इंजिनिअरिंग जीनच्या बाबतीत चालते आणि त्यामुळे आज खूप काही बेनिफिट्स आपल्याला मिळणं पॉसिबल आहे. नॉट ओनली वी कॅन गेट क्युअर फ्रॉम द डिसीजेस, मी काय म्हटलं फक्त लाईफ सेव्हिंग ड्रग्स वगैरे मिळणं पॉसिबल नाहीये, तर वी कॅन मेक सो मेनी चेंजेस. आज आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे. तर दातांच्या बाबतीत जसं आपण म्हणतो की दात जर वेडेवाकडे असेल तर आपण त्याला क्युअर करून आज आपण एक चांगला लुक बनवू शकतो. तशाच पद्धतीने या जीनच्या ट्रान्सफर करणं सुद्धा इतकी आज सोपी मेथड झालेली आहे की या बायोटेक्नॉलॉजीमुळे आणि जेनेटिक्समुळे इतक्या काही मेथड्स समोर आलेल्या आहे की वी कॅन व्हॉट एव्हर द चेंजेस किंवा जे काही फीचर्स बॉडीचे आहे ते तुम्हाला माहिती आहे, लुकिंग फीचर्स आणि एव्हरीथिंग
जे काही फीचर्स आहेत म्हणजे फिजिकल आहे म्हणा, सायकॉलॉजिकल आहे किंवा बिहेवियरल आहे, व्हॉट एव्हर द फीचर्स आहे ते सगळे जे काही ते जीनमुळे एक्सप्रेस होत असतात. त्यामुळे या जीनला इंजिनिअर करण्याची जी टेक्निक आहे ती बायोटेक्नॉलॉजीनी आज दिलेली आहे. हा खूप मोठा ॲडव्हांटेज आहे. इन द टुडेज लाईफ वी कॅन गेट द हेल्दी, नॉर्मल अँड हॅपी लाईफ ओन्ली बिकॉज ऑफ दिस बायोटेक्नॉलॉजी. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजीद्वारे आपण पाहतो आहे की या ज्या थेरपी आहेत, जसं मी आता म्हटलं की आता जर्म लाईन जीन थेरपी, ही थेरपी डायरेक्ट एम्ब्रिओवर वर्क करणारी आहे, स्पर्म्स किंवा एक जर्म सेल्सवर वर्क करणारी आहे. सो व्हॉट एव्हर द चेंजेस आय वॉन्ट टू हॅव, म्हणजे ते चेंजेस आय कॅन गेट इट बिकॉज ऑफ दिस जीन थेरपी. सो एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की इफ आय वॉन्ट माय बेबी विथ ब्ल्यू आईज, देन ऑल्सो आय कॅन गेट इट ऑन द बेसिस ऑफ द जीन थेरपी. जसं बाकीच्या ज्या नॉर्मल डिसऑर्डर आपण रिमूव्ह करू शकतो आज वेगवेगळ्या सर्जिकल किंवा इतर मेथडनी, त्याच पद्धतीने जीन थेरपी ही आपल्याला अवेलेबल आहे आणि त्याद्वारे आपण चेंज करू शकतो. त्याला आपण म्हणणार जर्म लाईन जीन थेरपी. सो इन दिस मेथड हेल्दी जीन्स कॅन बी इंट्रोड्यूस इन टू द जर्म सेल्स. सो स्पर्म्स आहे, एग्ज आहे, अर्ली एम्ब्रिओज आहेत. आजकाल इन विट्रो टेक्निक्स तुम्हाला माहिती आहे, टेस्ट ट्यूब बेबी पण आहे. दोज कपल हू कॅनॉट कन्सीव्ह द चाइल्ड, सो बाय इन दॅट कंडिशन्स इन विट्रो टेक्निक इज देअर. मग अशा वेळेला पण तुम्हाला काही त्याच्यात जेनेटिक चेंजेस करायचे असेल तर यू कॅन डू ऑन द बेसिस ऑफ द जीन थेरपी. It allows the transmission of modified genetic information to the next generation. Then, though it is highly effective in counteracting the genetic disorder, it is not encouraged for application in human being due to a variety of technical and ethical reasons. Okay. Then next, सोमॅटिक सेल जीन थेरपी. जर्मलाईन जीन थेरपी मी तुम्हाला म्हटलंय की तुम्हाला डायरेक्ट एम्ब्रिओमध्ये चेंजेस करू शकता तुम्ही, किंवा स्पर्म आणि हे जे ज्याच्याद्वारे जो एम्ब्रिओ इन विट्रो कंडिशन्स मध्ये ग्रोन अप करायचंय त्यामध्ये तुम्ही जीन ट्रान्सफर कशा पद्धतीने करू शकतो तो आपण पार्ट पाहिला. आता हा सोमॅटिक सेल जीन थेरपी म्हणजे यामध्ये कितीतरी प्रकारचे डिसीजेस पण असू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर सुद्धा यामध्ये क्युअर केल्या जाऊ शकतात. सोमॅटिक मध्ये काय येणार आहे तर पर्टिक्युलर ज्या इंडिव्हिज्युअल जो हु इज म्हणजे तो ज्या पद्धतीने या एन्व्हायरमेंट मध्ये स्वतः ज्या पद्धतीने जगतोय तर त्यामध्ये बऱ्याच काही डिसऑर्डर आहे किंवा काही जेनेटिक डिसीजेस तो फेस करतो. काही जे जेनेटिक डिसीजेस तुम्हाला माहिती आहे जे इनहेरिटेड आहे. आपण मेंडेलच्या लॉ नुसार पाहिलं की थर्ड जनरेशन मध्ये बरेचसे जेनेटिक डिसीजेस येत असतात. त्या सगळ्या याचा अंदाज घेऊन त्याला आपण तशा पद्धतीने जीन थेरपी देऊ शकतो. किंवा वेन यू आर लिव्हिंग काही रेडिएशनशी तुमचा संपर्क आल्यानंतर जे जीन म्युटेट होतात त्यामुळे काही डिसऑर्डर क्रिएट होऊ शकतात जसं कॅन्सर वगैरे, तर त्याच्यावर ट्रीटमेंट आज देणं जीन थेरपीमुळे किती पॉसिबल झालेलं आहे हे आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे अगोदर आहे. आणि आता आपण पाहतोय सोमॅटिक सेल जीन थेरपी. So in this type of gene is introduced only in somatic cells like bone marrow. जसं मगाशी मी एक्झाम्पल दिलं होतं बोन मॅरोचं, तर बोन मॅरो सेल्स मध्ये म्हणजे सोमॅटिक सेल म्हणजे बोन मॅरो सेल्स मध्ये आपण जीन डिलिव्हर करू शकतो. तिथे जर काही ट्युमर क्रिएट होत असेल, काही इतर प्रॉब्लेम आहे कोणामध्ये म्हणजे हिमोग्लोबिन याचं फॉर्मेशन होत नाहीये किंवा इतर कुठल्या जीनच्या डिफेक्टमुळे, समजा फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन आपण म्हटलं की जीन हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन प्रॉपर होत नाहीये, अशा ठिकाणी आपण जीन ट्रान्सफर देऊ शकतो. हिपॅटिक सेल्स आहेत, ओके, रिलेटेड टू ब्लड. देन फायब्रोब्लास्ट, एंडोथेलियम अँड पल्मोनरी इपिथेलियल सेल्स. सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं आता आपण पार्किन्सन डिसीज आपण पाहिला की सेंट्रल नर्वस सिस्टीम दॅट इज द न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड काही जर असतील तर तिथे पण आपण जीन इंट्रोड्यूस करू शकतो. एंडोक्राईन सेल्स आहे, थायरॉइड ग्लँडचं वर्किंग प्रॉपर नाही किंवा इतर याच्यामध्ये हार्मोन्स व्यवस्थित सिक्रेट होत नाही, एंडोक्राईन सेल्स आहे. तर याच्यामध्ये आपण नॉर्मल जीन जे आहे थेरपी देऊ शकतो. अँड स्मूथ मसल सेल्स ऑफ द ब्लड व्हेसल्स वॉल, हे झालं सगळे सोमॅटिक. ओके, जर्म लाईन आणि सोमॅटिक मधला फरक तुमच्या लक्षात आला की जर्म लाईन म्हणजे जे की रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहे आणि सोमॅटिक सेल्स मीन्स एनी टाइप ऑफ द बॉडी सेल्स वेअर देर इज द डिफेक्ट और वेअर देर इज द, जिथे आवश्यकता आहे जीन थेरपीची तिथे कुठेही आपण जीन थेरपी देऊ शकतो. देन मॉडिफिकेशन ऑफ सोमॅटिक सेल only affect the person being treated and the modified chromosome cannot be passed on the future generation. तर हे जे मॉडिफिकेशन आपण इथे करतो
ज्या काही डिझॉर्डर क्रिएट झालेले आहेत ड्यू टू क्रोमोझोम, ड्यू टू जीन्स, जे काही डिफेक्ट्स क्रिएट झालेले आहेत इन द पर्सन हू कंटिन्यूज इन द रेस ऑफ द लाईफ, तर याच्यामध्ये जगत असताना जे काही डिफेक्ट्स त्याच्यामध्ये आहे किंवा डिझॉर्डर आहे ते रिमूव्ह करू शकतो, बट दॅट कॅनॉट बी पास ऑन द फ्युचर जनरेशन. हे त्या इंडिव्हिज्युअल पुरते रिस्ट्रिक्टेड राहील. ही जी जीन थेरपी आहे त्या जीन थेरपीद्वारे सोमॅटिक सेलला ते जीन डिलिव्हर करून त्या पद्धतीने आपण त्याच्यातल्या डिझॉर्डर किंवा डिफेक्ट जे आहे ते किंवा डिसीज कंडिशन आहे ती रिमूव्ह करू शकतो. सोमॅटिक सेल gene therapy is only feasible option and the clinical trials have already employed for the treatment of acquired disorder such as cancer आहे, rheumatoid arthritis. आता कितीतरी प्रकारची पुन्हा एक लिस्ट दिलेली आहे बघा. तर यामध्ये तुम्ही जर बघाल तर ही सोमॅटिक सेल जीन थेरपी कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजेसवर वर्क करते. त्यामुळे सोमॅटिक सेल जीन थेरपी इज ओनली फिजिबल ऑप्शन अँड क्लिनिकल ट्रायल आपण म्हणू have already employed for the treatment of acquired disorders such as cancer. acquired disorder म्हणजे या काही डिझॉर्डर नंतर झालेले आहे, काही जेनेटिक्स आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की मेंडेलच्या रूलनुसार जे थर्ड जनरेशन मध्ये कॅन्सर हा येत असतो, तो जर तशा पद्धतीने असेल तर ते पहिलेच जाणून आपण त्या जीन मध्ये रिप्लेसमेंट घडवून आणू शकतो. किंवा जर कॅन्सर झालेले आहे तर जसं आपण पाहिलं की केमोथेरपी हे एक ऑप्शन आहे, पण केमोथेरपीला आपण पर्यायी जीन थेरपी आपण म्हटलेलं आहे की केमोथेरपीचे कितीतरी प्रकारे ड्रॉबॅक्स आपण पाहतो, त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते अतिशय डेंजरस आहे. मग त्याला आपण जीन थेरपी हे जे जीन आहे ते इंट्रोड्यूस करून टार्गेट म्हणजे इन विवो ट्रीटमेंटद्वारे पण आपण ते जे कॅन्सरस सेल आहे त्या डिस्ट्रॉय करू शकतो. इतक्या इफेक्टिव्ह पद्धतीने जीन थेरपी वर्क करते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे अक्वायर्ड डिझॉर्डर म्हणू शकतो की कॅन्सर म्हणजे तुमच्या जेनेटिक हिस्ट्रीमध्ये नाहीये पण तरी सुद्धा तुम्हाला कॅन्सर झालेला आहे, त्याला आपण म्हणू अक्वायर्ड डिझॉर्डर. दिस इज द कॅन्सर किंवा रुमॅटॉइड आर्थरिटीज आहे, संधिवात ज्याला आपण म्हणतो. ब्लड डिझॉर्डर्स आहेत काही बऱ्याचशा, इन्क्लुडिंग SCID ही अतिशय सिव्हिअर कंबाईन इम्युनोडिफिशियन्सी म्हणतात. आता जर SCID सिव्हिअर कंबाईन इम्युनोडिफिशियन्सी म्हटल्यावर तर कितीतरी मोठ्या प्रमाणावर काय म्हणतो त्याला आपण इतर प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, कितीतरी डिसीजला इन्व्हिटेशन मिळू शकतं. तर हा अतिशय भयानक आहे. सिव्हिअर कंबाईन इम्युनोडिफिशियन्सी म्हणजे इम्युनिटीज तुमची कमी होते आहे. मग अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा जीन थेरपी हे एक बेस्ट ऑप्शन आहे, हे एक बेस्ट सोल्युशन आहे इन केस ऑफ द SCID. आपण काय म्हणतोय की वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस आहे याला इतक्या इझिली जीन थेरपीद्वारे क्युअर केला जाऊ शकतो. तर हे बरेचसे एक्झाम्पल्स आपण पाहतोय. याही पलीकडे कितीतरी डिसीजेस आहे ज्याला आपण जीन थेरपीद्वारे क्युअर करू शकतो. कारण जीन इज ओनली द फॅक्टर दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल थिंग्स, फॉर ऑल एक्सप्रेशन जे बॉडीचे होतात ते फक्त आणि जीनमुळे होत असतात. त्यामुळे जीन हा महत्वाचा फॅक्टर आहे. जीन काय आहे हे सगळं आपण अगोदर स्टडी केलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की जे अक्वायर्ड डिझॉर्डर आहे, जसे आपण म्हणतो कॅन्सर आहे, आर्थरिटीज आहे, की याच्यामध्ये पण कितीतरी पेन्स असतात, पेशंट सहन करू शकत नाही. व्हेरियस ब्लड डिझॉर्डर मध्ये स्किड म्हटलं मी, डायरेक्टली इम्युन डिफिशियन्सी इथे होते, अशाला जीन थेरपी हे अतिशय परफेक्ट सोल्युशन आहे. गावचर डिसीज आहे हा पण एक भयानक, म्हणजे याच्यामध्ये फॅटी सबस्टन्सेस जमा होतात. स्प्लीन झाले, लिव्हर झाले यासारख्या ऑर्गन मध्ये फॅटी सबस्टन्सेस जमा झाल्यामुळे किंवा काही वेळेला बोन मध्ये पण जमा झाल्यामुळे बोन वीक होतात आणि मग फ्रॅक्चरचे पण चान्सेस होतात. असा हा डिसीज आहे. हायपर कोलेस्टेरोमिया, देन हिमोफिलिया तुम्हाला माहिती आहे, फिनिल किटोन्युरिया, याच्यामध्ये फिनिलालाइन जो आहे हा बर्थ डिसीज आहे. तर फिनिल किटोन्युरिया हा बर्थ डिफेक्टच आहे. त्यामुळे याच्यामध्ये पण हे जे अमायनो ऍसिड याचं पण डिपोजिशन होते, तर याच्यावर पण क्युअर आपण जीन थेरपीद्वारे करू शकतो. सिस्टिक फायब्रोसिस आहे, तर सिस्टिक फायब्रोसिस मध्ये पण आता आपण पाहिलं की ज्या सेल्स आहे ज्या सिक्रिशन्स करतात, म्युकस आहे, स्वेट आहे, तर डायजेस्टिव्ह ज्यूस आहे, त्यामुळे ते जे तिथे सिस्टिक फायब्रोसिस हा जो आहे तर तो जो जीन आहे रिस्पॉन्सिबल आहे फॉर कॉझिंग दिस सिस्टिक फायब्रोसिस, तो जीन रिप्लेस केला जाऊ शकतो. याच्यामध्ये हे जे मी काय म्हटलं की जे सिक्रेशन आहे ते सिक्रेशन अफेक्ट झाल्यामुळे
इट कॉजेस दिस फ्लुइड थिक अँड द स्टिकी, आणि त्याच्यामुळे जे इट प्लग अप जो पॅसेज आहे पास होण्याचा तो जे फ्लुइड, तर तो ब्लॉक होऊन जातो आणि त्यामुळे इट लीड्स टू सिस्टिक फायब्रोसिस. त्यामुळे हा डिसीज पण क्युअर अप केला जाऊ शकतो जीन थेरपीद्वारे. हे जे जीन आहे विच कॉजेस दिस डिसीज, तो जर डिफेक्टिव्ह असेल तर तो रिमूव्ह करू शकतो. सिकल सेल अॅनिमिया माहिती आहे की याच्यामध्ये जो आरबीसीज आहे त्या सिकल सेल सारख्या होतात, सिकल शेप फॉर्म करतात, हाफ मून आपण म्हणतो, सिकल सेल अॅनिमिया. असे भयानक डिसीजेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मस्क्युलर डिस्ट्रॉफी. एम्फायझेमा हा पण रेस्पिरेटरी डिसऑर्डर मध्ये कन्सिडर केला जातो. एम्फायझेमा, शॉर्ट ब्रेथनेस वगैरे हे जे रेस्पिरेशनशी रिलेटेड हा जो डिसीज आहे. तर या अशा भयानक वेगवेगळ्या पद्धतीला थॅलेसेमिया हा पण अॅनिमियाचाच प्रकार आहे. तर प्रत्येक डिसीजेस आपण एक्सप्लेन नाही करू शकत. इथे ही सो मेनी लिस्ट, दिस इज द लिस्ट ऑफ टू मेनी डिसीजेस which are caused due to the genetic defects, genetic disorder or missing genes. तर या सगळ्या याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट ही जीन थेरपी द्वारे दिल्या जाते. त्यामुळे जीन थेरपी हा बायोटेक्नॉलॉजीचा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आज जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे हे सगळं पॉसिबल आहे की जीनला कशा पद्धतीने इंट्रोड्यूस केला जातो. त्यामुळे जीन इंट्रोडक्शन, जीन ट्रान्सफर हा एक वेगळा विषय आहे. त्यासाठी कशी टेक्नॉलॉजी यूज केला जातो तो एक वेगळा विषय आपण पाहतो आहे. जीन थेरपी, जीन थेरपी कुठे कुठे दिल्या जाते, त्याच्या मेथड्स काय आहे, इन विवो, इन विट्रो आणि व्हायरोझोम्स आपण पाहिलं. त्यानंतर जीन थेरपी कोणत्या सेल्सवर दिल्या जातं, तर त्याच्या दोन कॅटेगरी आपण केल्या. एक म्हणजे जर्म लाईन जीन थेरपी आणि दुसरी म्हणजे सोमॅटिक सेल जीन थेरपी आपण पाहतो. तर ऑन द बेसिस ऑफ द सेल कोणत्या सेलवर जीन थेरपी द्यायचे त्यानुसार हे टाइप्स आपण पाहिलं की जर्म लाईन, ज्याच्यामध्ये म्हटलं की एम्ब्रिओमध्ये चेंजेस आपल्याला पाहिजे, तर ती झाली जर्म लाईन जीन थेरपी. तिथे त्यावेळेला तसे इंट्रोडक्शन आपण ते जीन तिथे इंट्रोड्यूस करू शकतो जर्म सेल्स मध्ये. आणि सोमॅटिक सेल मध्ये ऑलरेडी ज्या काही डिसऑर्डर अक्वायर्ड झालेल्या आहेत किंवा येणाऱ्या आहेत थ्रू द इनहेरिटन्स, त्याला आपण वेगवेगळ्या माध्यमातून क्युअर करू शकतो बाय नोईंग द डिफरंट रिझन्स or the acquired condition. त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट जीन थेरपीने देऊन person can get cured and live a very healthy and happy life and only because of the gene therapy. So this is all about the gene therapy, what is gene therapy and everything we have seen.